Dear friends, next chapter is molecular basis of inheritance or MBI. यामध्ये सुरुवातीला जेनेटिक मटेरियल कोणतं ते आयडेंटिफाय करण्यासाठी केलेले एक्सपेरिमेंट याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर DNA, RNA, जेनेटिक कोड, प्रोटीन सिंथेसिस, जीन रेग्युलेशन, त्याचबरोबर ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट, DNA फिंगरप्रिंटिंग, अशा अनेक आर्टिकलचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. बघूया सुरुवातीला आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. मेंडेलियन जेनेटिक्स आठवा. Mendel assumed that something present in gamete which controls a particular character, but he was unable to explain actual nature of something. He called that something as a factor, character, determiner, unit. मेंडेल ज्यावेळी एक्सपेरिमेंट करत होता त्यावेळी त्याच्या लक्षात असं आलं की त्या गॅमेटमध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. परंतु सायंटिफिक प्रोग्रेसमध्ये त्यावेळी लिमिटेशन्स असल्यामुळं तो त्याचा स्टडी करू शकला नाही. परंतु त्याने नंतरच्या सायंटिस्टना फार मोठा क्ल्यू दिलेला आहे, तुम्ही शोधा म्हणून. जसं आपण पूर्वी काही कथा वाचलेल्या आहेत. एक शूरवीर आपल्या कामगिरीसाठी निघालेला आहे. रस्त्यात घनदाट जंगल लागलं, तिथं ऋषी मुनी भेटले. तो त्यांच्याजवळ राहिला, त्यांची सेवा केली आणि पुढं नंतर आपल्या कामगिरीसाठी निघाला असताना ऋषी मुनींनी त्याला एक संदेश दिला, तू पूर्वेला जा, पश्चिमेला जा, दक्षिणेला जा, पण उत्तर दिशेला जाऊ नको. तो पुढे जाताना त्याच्या मनात एकच विचार होता, मला उत्तर दिशेला का जाऊ नका म्हटले. आणि मग नेमका तो त्याच दिशेला गेला आणि पुढची स्टोरी घडली. तेच काम आपल्या मेंडेलनी करून ठेवलंय. या गॅमेटमध्ये काहीतरी आहे, तुम्ही शोधा. आणि त्यातीलच काही एक्सपेरिमेंट आपण इथं स्टडी करणार आहोत. फ्रेडरिक ग्रिफिथ 1928 इंग्लिश बॅक्टेरियोलॉजिस्ट यांनी ट्रान्सफॉर्मेशनचा एक्सपेरिमेंट केला. बॅक्टेरिया आपल्या जेनेटिक मटेरियलचे फ्रॅगमेंट बाहेर वातावरणात रिलीज करत असतात. एका बॅक्टेरियाने रिलीज केलेला तुकडा, जेनेटिक मटेरियलचा तुकडा, दुसरी बॅक्टेरिया रिसीव्ह करते, पिक करते आणि जेनेटिक मटेरियल मध्ये तिच्या इंटिग्रेट करते आणि रिकॉम्बिनेशन होतं. सो ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर बॅक्टेरियम टू प्रोड्यूस न्यू कॉम्बिनेशन, दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. आणि फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी 1928 मध्ये स्ट्रेप्टोकॉकस निमोनी किंवा डिप्लोकॉकस निमोनी नावाची बॅक्टेरिया घेतली. त्यांनी आपल्या एक्सपेरिमेंटसाठी स्ट्रेप्टोकॉकस निमोनी किंवा डिप्लोकॉकस निमोनी बॅक्टेरिया सिलेक्ट केली.
ज्या बॅक्टेरियामुळं निमोनिया डिसीज होतो ती बॅक्टेरिया सिलेक्ट केली. या स्ट्रेप्टोकॉकस निमोनी मध्ये 2 स्ट्रेन्स आहेत. पहिला स्ट्रेन आहे स्मूथ स्ट्रेन व्हायरुलंट. याला तुम्ही S3 असंही म्हणू शकता, कारण याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यावरती सेल वॉल आहे आणि त्याच्यावरती पॉलिसॅकॅराइडचं म्युकस कॅप्सूल आहे, कॅप्सुलेटेड आहे. आणि हा स्ट्रेन जर इंजेक्ट केला तर निमोनिया डिसीज होतो, म्हणून तो व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. म्युटंट स्ट्रेन दुसरा त्यांनी मिळवला तो अव्हायरुलंट. त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल दोनच लेयर आहेत, दोनच वॉल आहेत, त्यामुळं त्याला आपण R2 असंही म्हणू शकतो. रफ आहे, पॉलिसॅकॅराइडचं कॅप्सूल यावरती नाही आणि अव्हायरुलंट किंवा नॉन पॅथोजेनिक आहे, त्यामुळं निमोनिया डिसीज होत नाही. असे 2 स्ट्रेन घेतले आणि ते हेल्दी माईसवर मध्ये इंजेक्ट करून टेस्टिंग केलं. हेल्दी माईसवर त्यांनी एक्सपेरिमेंट केले. बघूया आता काय घडतंय यामध्ये. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये ही इंजेक्टेड S स्ट्रेन इन हेल्दी माइस. एक्सपेक्टेड रिझल्ट काय आपणही सांगू शकतो. कॉज निमोनिया अँड डाईड. जर हेल्दी माइस मध्ये S स्ट्रेन इंजेक्ट केला तर तो पॅथोजेनिक आहे, त्यामुळं निमोनिया होणार आणि उंदीर मरणार. सेकंड, when he injected living R strain into healthy mice, तो अव्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे, त्यामुळं माइस रिमेन्स हेल्दी हे कन्क्लुजन मिळेल. थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये जो S स्ट्रेन आहे तो हाय टेम्परेचरला ठेवला आणि हीट किल्ड केला. आणि असा हीट किल्ड S स्ट्रेन हेल्दी माइस मध्ये इंजेक्ट केला तर माइस रिमेन्स हेल्दी. हा रिझल्ट मिळाला. पण चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी हीट किल्ड S आणि R दोघांचं मिक्सचर इंजेक्ट केलं तर मात्र रिझल्ट मिळाला कॉज निमोनिया अँड डाईड. तसा विचार केला तर हीट किल्ड S स्वतंत्र इंजेक्ट केला होता तर हेल्दी रिझल्ट मिळाला होता. R स्ट्रेन हेल्दी रिझल्ट मिळाला होता, पण मिक्सचर इंजेक्ट केलं तर मात्र वेगळाच रिझल्ट मिळाला, कॉज निमोनिया अँड डाईड. ही एस्टिमेटेड द ब्लड ऑफ डेड माइस. त्यामध्ये त्याला काय पाहायला मिळालं. लिव्हिंग स्ट्रेन घेतला होता R आणि मिळाला S स्ट्रेन. आणि त्यातून त्यांनी कन्क्लुजन काढलं, सम ऍक्टिव्ह प्रिन्सिपल इज देअर which is responsible for conversion of R strain into S strain. कारण लिव्हिंग स्ट्रेन त्यांनी R घेतला होता, मिळाला S, म्हणजे R स्ट्रेनचं कन्वर्जन S स्ट्रेन मध्ये कोणीतरी ऍक्टिव्ह प्रिन्सिपलनी, ऍक्टिव्ह केमिकलनी केलेलं आहे. हे कन्क्लुजन फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी काढलं. त्याच्यानंतर
1944 मध्ये ॲव्हरी, मॅकलोड, मॅककार्टी या 3 सायंटिस्टनी ग्रिफिथचेच एक्सपेरिमेंट एन्झाईमचा वापर करून रिपीट केले आणि कन्क्लुजन त्यांनी काढलेलं आहे. बघूया आपण आता. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय केलं, हीट किल्ड S+R स्ट्रेनचं मिक्सचर घेतलं आणि आपल्याला माहिती आहे क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरेडिटी. पण क्रोमोसोम मध्ये काही एक कॉम्पोनंट आहे का? तिथं प्रोटीन आहे, लिपिड आहे, RNA आहे, DNA आहे. याच्यापैकी हे कन्वर्जन नेमकं कोणी केलं? S स्ट्रेन टू R स्ट्रेन टू S स्ट्रेन मध्ये, R स्ट्रेन टू S स्ट्रेन मध्ये कन्वर्जन नेमकं कोणी केलं? मग प्रोटीनवर संशय पहिला घेतला, प्रोटीनला पकडलं, प्रोटीनला डिस्ट्रॉय केलं प्रोटीएज एन्झाईमचा वापर करून आणि रिझल्ट मध्ये काहीही बदल आढळला नाही. कॉज pneumonia and died. So protein is not responsible for conversion of R strain into S strain. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये हीट किल्ड S+R स्ट्रेन लिपिडनं काम केलं असावं म्हणून लायपेज वापरलं, तरीही रिझल्ट मध्ये काहीही बदल झाला नाही. So lipid is not responsible for conversion of R strain into S strain. थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये RNA ब्रेक करणार RNAज वापरलं, तरीही रिझल्ट मध्ये काहीही बदल झाला नाही. आता चौथा संशय एकच राहिलाय म्हणल्यावर संशय पक्का झालाय. DNA न केलं का बघू. चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये हीट किल्ड S+R प्लस DNA ब्रेक करणार DNA एन्झाईम वापरताच माईस रिमेन्स हेल्दी. रिझल्ट मध्ये बदल झाला. दॅट मीन्स DNA इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ R strain into S strain. DNA is responsible for transformation of R strain into S strain. DNA हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. DNA हेच हेरिडिटरी मटेरियल आहे. DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. हे या एक्सपेरिमेंट्स मधून आपल्याला प्रूव्ह करता येतं. परंतु तुम्हाला माहिती आहे, आपल्याला आता क्लिअर झालंय DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. परंतु जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही टेस्ट घेतल्या प्रॅक्टिकलला, तर त्याची खात्री करण्यासाठी पुन्हा कन्फर्मेटरी टेस्ट घेता. तसंच DNAच जेनेटिक मटेरियल आहे का याचं कन्फर्मेशन आता आपल्याला याच्या नंतरच्या एक्सपेरिमेंट मध्ये करायचं आहे. याच्या नंतरच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला हे करायचं आहे. Hershey-Chase, the grew bacteriophage viruses on a culture medium containing radioactive phosphorus P32 या रेडिओ कंपोनंट कल्चर मीडियम मध्ये असलेल्या मीडियम मध्ये बॅक्टेरियोफेज वाढवला आणि त्याचबरोबर दुसरं कल्चर मीडियम घेतलं रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर S35
असे दोन कल्चर मीडियम घेतले. पहिल्या कल्चर मीडियममध्ये P32 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप घेतला. दुसऱ्या कल्चर मीडियममध्ये S35 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप प्रोटीनचा हा पार्ट आहे तो घेतला आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफेज आणि बॅक्टेरिया घेतले आणि याचा स्टडी केला. आता बॅक्टेरियल व्हायरस बद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती आहेच. बॅक्टेरियल व्हायरस बॅक्टेरियोफेजचं मल्टिप्लिकेशन कसं होतं ते ट्रान्सडक्शन एक्सपेरिमेंटमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ट्रान्सडक्शन एक्सपेरिमेंटमध्ये आपण ऑलरेडी हे काम केलेलं आहे. तर आता ही बाकीची डिटेल प्रोसेस आपल्याला गरजेची नाही. आपल्याला फक्त काय पाहायचंय या ठिकाणी, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, हेरेडिटरी मटेरियल, जेनेटिक मटेरियल कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि याच्यासाठी सिंपल प्रोसेस इथं आपल्याला यामध्ये दाखवलेली आहे. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलंय, जो बॅक्टेरियोफेज आहे पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याचा सल्फर S35 हा रेडिओ ॲक्टिव्ह वापरलाय. S35 हा रेडिओ ॲक्टिव्ह वापरला आणि या बॅक्टेरियोफेजनं बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन केलं आणि इन्फेक्शन केल्यानंतर त्यांनी काय अटॅचमेंट करणार. अटॅचमेंट नंतर तो आपलं जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करणार, पेनिट्रेट करणार. जो एम्प्टी व्हायरस राहतो त्याला घोस्ट म्हणायचं. आणि मग हे जे जेनेटिक मटेरियल व्हायरसचं आहे ते या होस्टच्या मेटाबॉलिक मशिनरीचा ताबा घेतं. इट टेक्स ओव्हर दी होस्ट मेटाबॉलिक मशिनरी आणि मग स्वतःच्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून घेईल. त्या होस्टच्या मेटाबॉलिक मशिनरीचा वापर करून प्रोटीन कोट बनवेल, असेंबल करेल आणि मग ही बॅक्टेरियल सेल ब्रेक करेल आणि नवीन तयार झालेले व्हायरस बाहेर पडतील. आता पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये शेवटी जर पाहिलं तर इथं रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली नाही. म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडं सल्फर आलेलं नाही, प्रोटीन पुढं कॅरेक्टर कॅरी करत नाही असा त्याचा अर्थ आहे. So protein is not genetic material. This is our first conclusion. आता सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये जो बॅक्टेरियोफेज घेतला त्याचा फॉस्फरस जो डीएनएचा आहे तो लेबल्ड केला, आपण आयसोटोपिक वापरला. त्या व्हायरसने ज्यावेळी बॅक्टेरियल सेल बरोबर अटॅचमेंट केली, लायसिस प्रोसेस करून आपलं जेनेटिक मटेरियल सेल मध्ये इन्सर्ट केलं, इंजेक्ट केलं. त्या व्हायरल जेनेटिक मटेरियलनी काय केलं, होस्टच्या मेटाबॉलिक मशिनरीचा ताबा घेतला आणि मशिनरीचा वापर करून आपल्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून घेतल्या, प्रोटीन्स बनवून घेतले, असेंबल केलं आणि सेल ब्रेक करून नंतर नवीन व्हायरस बाहेर पडले. तर जे नवीन व्हायरस बाहेर पडले त्याच्यामध्ये आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली. म्हणजे एका जनरेशन कडून फॉस्फरस पुढच्या जनरेशन मध्ये आलेला दिसतोय. म्हणजे डीएनए एका जनरेशनच्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन कडे कॅरी करतं. अशा प्रकारे इथं आपल्याला कन्फर्मेशन होतं. So from this we conclude that, we confirmed that DNA is hereditary material, DNA is genetic material, DNA is transforming principle.
अशा प्रकारे आपण हेरिडिटरी मटेरियल DNA आहे याचं आपल्याला कन्फर्मेशन होतं. आता जेनेटिक मटेरियल जे असेल ते कसं असलं पाहिजे? इट मस्ट हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. ॲबिलिटी टू जनरेट इट्स रेप्लिका. स्वतः सारख्या नवीन कॉपी स्वतः बनवता आल्या पाहिजेत. केमिकल अँड स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी. ते स्टेबल असलं पाहिजे. प्रोव्हाइड्स द म्युटेशन नीडेड फॉर इव्होल्युशन. त्यामध्ये म्युटेशन पण व्हायला पाहिजे. ॲबिलिटी टू एक्सप्रेस मेंडेलियन कॅरेक्टर्स. ज्या कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरचं एक्सप्रेशन दिसलं पाहिजे. तर जेनेटिक मटेरियलमध्ये या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. सो दीज आर सम एक्सपेरिमेंट्स टू स्टडी द आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि ते DNA मिळालं आपल्याला. DNA इज अ युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. त्याला रिकॉन म्हणतो. म्युटेशनचं युनिट आहे त्याला म्युटॉन म्हणतो. आणि स्ट्रक्चरल युनिट आहे त्याला सिस्ट्रॉन म्हणतो. deoxyribonucleic acid is a genetic material. So this is about identification of genetic material. जे काही जेनेटिक मटेरियल असेल त्याच्याकडं सेल्फ रिप्लिकेशन करण्याची ॲबिलिटी असली पाहिजे. म्युटेशन त्यामध्ये व्हायला पाहिजेत, कारण म्युटेशन शिवाय इव्होल्युशन कसं होणार? स्टेबल असलं पाहिजे ते जेनेटिक मटेरियल. आणि ज्या काही कॅरेक्टर्स असतील त्या कॅरेक्टर्स, मेंडेलियन कॅरेक्टर त्या एक्सप्रेस झाल्या पाहिजेत. आता न्यूक्लिक ऍसिड दोन टाईपचे आहेत. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड. DNA हे लेस रिॲक्टिव्ह आहे पण हायली स्टेबल आहे. RNA हायली रिॲक्टिव्ह आहे पण लेस स्टेबल आहे. हे डबल स्ट्रँडेड आहे, हे जनरली सिंगल स्ट्रँडेड आहे. याच्यामध्ये जास्त स्टॅबिलिटी असणारं नायट्रोजन बेस आहे थायमिन. हे इकडं युरॅसिल आहे, स्टॅबिलिटी कमी आहे, रिॲक्टिव्ह जास्त आहे. इथं जी शुगर आहे ती डीऑक्सीरायबोज शुगर आहे. रायबोज पेक्षा एक ऑक्सिजन सेकंड कार्बन ॲटमला कमी असतो. इकडं रायबोज शुगर आहे. याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? RNA हे पहिलं जेनेटिक मटेरियल या अर्थवरती अस्तित्वात आलं. ते हायली रिॲक्टिव्ह होतं, लेस स्टेबल होतं. त्याच्याकडं युरॅसिल बेस आहे, रायबोज शुगर आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड अस्तित्वात आलं, जे हायली स्टेबल आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे, म्युटेशनची कॅपॅसिटी आहे, मेंडेलियन कॅरेक्टर एक्सप्रेस होऊ शकतात, सेल्फ रिप्लिकेशनची ॲबिलिटी आहे. म्हणून RNA व्हायरस वगळता बाकी सर्वांमध्ये DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. For storage of genetic information, DNA is better due to stability, but transmission of genetic information transfer करायला मात्र RNA better आहे. RNA can directly code the protein synthesis, hence easily express the character. DNA dependent RNA
फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता ते पुढं आपल्याला स्टडी करायचंच आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये. DNA इज अ जस्ट लाईक अ ओनर, RNA इज अ जस्ट लाईक अ हेल्पर. जसं एखादं मोठं ऑफिस आहे, त्याचा बॉस DNA आहे आणि बॉस जशी सगळी कामं सांगतो तसे RNA करतात. वर्कर सारखं काम आहे त्याचं RNAचं. तर RNA पहिलं जेनेटिक मटेरियल आहे हे बरोबर आहे. इट ऍक्ट्स एज अ जेनेटिक मटेरियल अँड कॅटॅलिस्ट. Essential life processes like metabolism, translation, splicing evolved around RNA. DNA evolved from RNA for stability. RNA पासून DNA बनलेला आहे कारण जास्त स्टॅबिलिटी पाहिजे, सेल्फ रिप्लिकेशनची प्रोसेस पाहिजे यासाठी. DNA हे युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशनचं युनिट आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. युनिट ऑफ म्युटेशन और म्युटॉन. म्युटेशन होतं या DNA मध्ये आणि इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये भाग घेतं आणि म्हणून इट इज अ युनिट ऑफ म्युटॉन. युनिट ऑफ सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन म्हणजे फंक्शनल जीन याच्याकडे आहे. म्हणून DNA हेच अतिशय महत्वाचं जेनेटिक मटेरियल RNA व्हायरस सोडले तर बाकी सर्वांमध्ये आहे. आता DNA जो आहे आपल्या लक्षात आलं की एका जनरेशनच्या कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करणारं युनिट कोण आहे तर DNA आहे. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कोण आहे DNA आहे. हेरिडिटरी मटेरियल कोण आहे DNA. आणि म्हणून आपल्याला DNAचा आता डिटेल स्टडी यापुढे करायचा आहे.